कसं करणार? आय मीन तुमच्याकडे मॅनपॉवर आहे तेवढी? सी सर, मॅनपॉवर हा माझा इश्यू कधी नव्हताच आणि पुढेही नसणार आहे. सो तुम्ही मला फक्त एवढं सांगा, तुम्ही ही डील करायला तयार आहात की नाही? वेल, डील करायला हरकत नाहीये, पण जो प्लॅन तुम्ही मला एक्सप्लेन केलात तो थोडा चॅलेंजिंग असं नाही वाटत? आय मीन तुम्ही जे मला सांगितलं तसंच होईल. आर यू शुअर अबाउट इट? कसं बघा, मी जोपर्यंत शुअर नसतो तोपर्यंत मी कुठलेही प्लॅन्स रेडी करत नाही. सो डोंट वरी अबाउट माय श्युअरिटी. यू जस्ट टेल मी, आर यू अप फॉर दिस प्लॅन ऑर नॉट? तुमचा हा कॉन्फिडन्स बघून नो म्हणण्याची हिंमत कोण करेल मिस्टर महाडिक. सो लेट्स मेक अ डील. थँक्यू सर. या, दॅट इज वॉट आय वॉज एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. वेल, आय वॉज ऑल्सो एक्सपेक्टिंग, पण मला जे एक्सपेक्ट होतं त्यापेक्षा तुम्ही खूप बेटर आणि स्मार्ट आहात. तुमच्या कामाचा स्पीड बघता महाडिक इंडस्ट्रीजला तुम्ही नक्कीच नंबर 1ला घेऊन जाल यात शंकाच नाहीये. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर ऑल दॅट. थँक्यू सर. ओके. एवढ्या घाईत का बोलवलं असं? काय माहिती, काहीतरी नवीन टेंडर काढला असणार कारलेनींचा. एक झालं नाही की दुसरं चालू होतं. हो ना. ही काय पद्धत झाली का कामगाराची वागायची? अरे आम्ही काय गुरेढोर वाटलो एवढं तास काम करायला? हे आपल्याला जमणार नाही. एवढी गर्दी का जमली आहे? तुम्हाला काय आम्हाला कुणाला जमणार नाही? डोक्याचा भाग आहे असं काय पण लिहितात बोर्डवर? बघ की आपल्याला काही विचारायची पद्धत आहे का नाही साहेबांना? आबासाहेबांच्या माघारी असं जर कारभार चालत असेल तर आपण दगड फोडायच्या कामाला गेलेली बरं. नाहीतर काय? शिंदे, कवळे, आपण गप्प नाही बसायचं. आपण ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा. घ्यायचं नाही ही गोष्ट. आपल्याला काय झालं? हा, राणी, अगं आपल्याला दावणीला बांधायची तयारी केली नाही. म्हणजे? बत्ती बोलणं काय लिहिले? अरे चल. ते बघ. आजपासून फॅक्टरीतल्या सर्व कामगारांनी दिवसातले 18 तास काम करणं बंधनकारक आहे. हाय का आता? अरे हे काय नवीन काढलंय? अगं आपण माणूस आहे, मशीन नाही. हो हो, 18 तास काम करणं आपल्याला जमणार नाही म्हणजे नाही. सगळे शांत व्हा. काय चाललंय? तुम्ही बोर्ड वाचलाय ना? मग अजिबात गडबड करू नका आणि कामाला जा. पण आम्हाला 18 तास काम करणं जमणार नाही म्हणजे नाही. कसला गोंधळ लावलाय? बोला. विक्रांत सर, काय लिहिलंय बोर्डावर बघा तरी. सर कसं करणार 18 तास काम? ही हुकुमशाही नाही चालणार. हो सर, नाही चालणार. काय रे, ही हुकुमशाही नाही चालणार. हो नाही, हे नाही जमणार. आम्ही सहनच करणार हुकुमशाही. काय झालं? बोर्डवर लिहिलेला रूल वाचून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हे बघा, हा रूल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जर आपल्या फॅक्टरीचं नाव मोठं करायचं असेल तर हा रूल सर्वात जास्त गरजेचा आहे. बघा, सर्वसाधारण माणसं झोपल्यावर स्वप्न बघतात, पण माझं तसं नाहीये. मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितली आहेत. महाडिक इंडस्ट्रीजला देशातली नंबर 1 कंपनी बनवायची. आणि आबासाहेबांनाही तेच हवं आहे, म्हणून तर त्यांनी मला MD अपॉइंट केलंय ना या कंपनीचं. आणि मला चांगलं माहिती आहे, आबांच्या प्रती खूप प्रेम आहे तुमच्या मनात, खूप रिस्पेक्ट करता तुम्ही त्यांचा. आबांसाठी तर एवढं तुम्ही करालच. आयुष्य आबांनी तुमच्यासाठी वेचलंय. म्हणजे असं समजा की तुम्हाला आबांच्या उपकारांची परतफेड करायची असेल ना, तर हीच ती संधी आहे. मला असं वाटतं मी आता तुम्हाला जे सगळं काही समजवलंय ते सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल. कोणीच काही बोलत नाहीये, म्हणजे मला माझं उत्तर मिळालंय. चला
सगळ्यांनी एका नवीन एनर्जीने पुन्हा कामाला सुरुवात करूया. गोट्या, तुला काय वाटतं, या सगळ्यांना इंद्रजित सरांचं म्हणणं पटलंय का? नाही, असं कसं पटेल? अरे मग हे असे कसं निघून गेले काहीच न बोलता? मला तर नाही पटलंय बाबा. आपण काहीतरी केलं पाहिजे. थांब जरा, मी ना इंद्रजित सरांशी बोलून येते. हे असं नाही चालणार. 18 तास कसं काम करणार आपण? ए अगं राणी, हिडीबिडी झाली काय तू? आधीच एवढं कुटाणं झाल्यात, आता कुठं तू आगीत उडी मारती? अरे पण हे चुकीचं आहे. आपण बोलायला पाहिजे ना काहीतरी. अगं ते गजाभाऊ बघल ना, त्याला कशाला युनियन लीडर केलाय? त्याचं तो बघल. हे बघ, तू उगाच जळत्याने खरावर पाय ठेवू नको. चल आपण आपलं काम करू. अरे पण गोट्या, राणे अगं चल, परत इंदिरा सरांनी बघितलं ना, तेव्हा रडतेला अजून. काही प्रश्न अचानक समोर आलेत, त्याचे उत्तर शोधायचे आहेत. इतक्या वर्षांच्या जखमा आहेत वहिनी, तशा लगेच नाही भरून निघायच्या. आई, तुम्हाला एवढ्या वेळेला सांगून पण तुम्ही अशा का वागताय? म्हणजे कशी वागले मी? घ्या, वरून मलाच विचारा कशा वागलात तुम्ही ते. काल इंदिरा भाऊजींनी एवढा अपमान केला, तो काही कमी आहे का? की हौस आहे हे सगळं ऐकायची? तुम्हाला सवय आहे हे सगळं काय ऐकून घ्यायची, पण निदान माझा आणि विक्रांतचा तरी विचार करायचा होता ना. अगं काय झालंय, मला जर नीट सांगशील का? हे बघा, हे वेडेपणाचा सोंग माझ्या समोर नाही घ्यायचा. मी जे काय बोलतेय ना, ते सगळं काही स्पष्ट आणि व्यवस्थित समजतंय तुम्हाला. का आणि कशाला त्यांच्यामध्ये पडता तुम्ही? त्यांना त्यांचं निस्तहृदय आहेत, कशाला त्यांची भांडणं मिटवायला जाता तुम्ही? उर्मिला, अगं असं काय बोलतेस उर्मिला? अगं इंद्रा रागाच्या भरात बोलला असेल काही, म्हणून काय आपण सगळ्या माणसांशी संबंध तोडायचे का? हे बघ उर्मिला, आपण सगळे एका कुटुंबाचा भाग आहोत, आणि घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच ना. आणि अगं कुटुंबामध्ये असे छोटे मोठे वाद होत असतात. आता इंद्राला झालाय आपल्या बाबतीत काही गैरसमज, मग तो आपण हळूहळू दूर करूया की सगळे मिळून. ह्याच तुमच्या पडत्या स्वभावामुळे ना, आम्हाला सतत घरामध्ये खाली मान घालून जगावं लागतंय. जरा जगा की स्वाभिमानानं. कशाला उगाच दुसऱ्यांची ओझी वाहून महान बनण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? उर्मिला, असं नको बोलू ग. अगं ही सगळी रक्ताची नाती आहेत, आणि काही झालं तरी हे एकमेकांपासून तुटणार नाहीत का? आणि आपण ती तुटूही द्यायची नाहीत. हो का?